हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन अवश्य दाबा की जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. भाग क्रमांक 14. आपण मागच्या भागात बघितले की सायरा त्या दिवशी हॉटेलमध्ये का रडत होती हे सांगत असते आणि अवी पण ही सगळं लक्ष देऊन ऐकत असतो. तर वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. सायरा खूप शांत झाली होती. मग पुढे मुंबईमध्ये आल्यावर काय झालं हे अवी गाडी चालवत विचारतो. इतक्यात सायरा बाहेर बघून म्हणते, कॉलेज आलंय, मला वेळ होतोय. असं म्हणतच सायरा गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडते. सायरा बाहेर निघून अवी बसलाय त्या खिडकीजवळ येते आणि अवी तिला पाहताच काच खाली करतो. थँक्यू सायरा असं म्हणतच तिची मीटिंग असते त्या दिशेने निघून जाते. अवी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून विचार करतो की इतकी तुटल्यावर पण सायरामध्ये इतकी हिंमत कशी आली. जेव्हा त्याचा फोन वाजतो तेव्हा तो विचारांमधून बाहेर पडतो. फोन विराजचा वाजतो. अवी त्याच्या घड्याळकडे बघतो तर तो ऑफिसला जायला पूर्ण 1 तास लेट असतो. तो कॉल न घेता तशीच गाडी ऑफिसकडे वळवतो. एक व्यक्ती कॉलवर बोलतो, बॉस, सायराबद्दल जास्त माहिती मिळत नाही आहे कारण ती कोणासोबतच व्यक्तिगत रिलेशन ठेवत नाही आणि हो, तिचा मुंबईमध्ये एकही फ्रेंड्स नाही आहे की आपण काही माहिती त्यांच्याकडून काढू शकू. बॉस हातात असलेला ड्रिंकचा ग्लास फेकत जोरात म्हणतो, पैसे देतो मी तुला, अजून लागले तर घे, पण तिची ताकद, तिची कमजोरी, ती काय करते, कुठे जाते याचे सर्व डिटेल्स पाहिजे मला. अजून मुलं लाव वाटलं तर तिच्या मागे. तो खूप रागात बोलतो, जवळजवळ धमकीच देतो आणि कॉल कट करतो. इकडे विराज ऑफिसमध्ये अवीची वाट बघत फेऱ्या मारत असतो, जसं खूप महत्त्वाचं काम असतं. अवी पण गाडी पार्क करून घाईघाईत पळतच त्याच्या ऑफिसमध्ये जातो. विराज त्याच्याकडे रागात पाहतो. अवी कॅबिनचा दरवाजा बंद करतो आणि विराजला काही सांगेल इतक्यात विराज रागातच बोलतो, अव्या, तुला लाज वाटली पाहिजे थोडी. तू विसरला का की तू परदेशातून असा अचानक कशासाठी आलाय की त्या सायरामध्ये तुला तुझं ध्येय दिसत नाही आहे. विराज त्याला रागवत होता. तुला कोणी सांगितलं मी तिच्यासोबत होतो? अवी बारीक डोळे करून शंकेने विचारतो. तुझा चेहरा सांगतोय. विराज तितक्याच रागात बोलतो. बरं जाऊ दे. असं म्हणत अवी त्याच्या खुर्चीवर बसून लॅपटॉप उघडतो आणि त्याच्याकडे बघत म्हणतो, मी माझं ध्येय आणि इथे यायचं कारण झोपेत पण विसरणार नाही. अवी आत्मविश्वासाने असं म्हणतो. विराज, मला चांगले आठवण आहे की मी मुंबईला एका फॅशन शोच्या स्पर्धेसाठी आलोय. त्या विक्रम सक्सेनाला हरवायला, त्याचा गर्व तोडायला. मागच्या 3 वर्षांपासून तोच ही स्पर्धा जिंकत आला आहे आणि त्याला याचा खूप गर्व आलाय. पण या वर्षाचा रिझल्ट त्याचा गर्व पण तोडेल आणि रेकॉर्ड पण. अवी रागात हाताच्या मुठा वाळत विराजला म्हणतो. विराज पण रागात म्हणतो, त्याने जर काकाला त्या दिवशी पार्टीमध्ये सर्वांसमोर चॅलेंज केलं नसतं ना तर काकांनी तुला इतकं घाईघाई बोलवलंच नसतं. पण त्याने दिलेलं चॅलेंज तूच पूर्ण करू शकतो म्हणून तुला इथे बोलवलं आहे. मागच्या गोष्टी आठवतच विराज एका श्वासात बोलतो, त्याने पप्पांना दिलेले चॅलेंज तर मी ही स्पर्धा जिंकून पूर्ण करेलच, पण आपल्या कंपनीलाही याचा खूप फायदा होईल. असं म्हणत अवी लॅपटॉपमध्ये बघून काम करायला लागतो. विराज रजिस्ट्रेशन सुरू झालं. एक लिंक ओपन करून अवी म्हणतो. विराज पण त्याच्या बाजूने येतो आणि दोघे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून स्पर्धेत सहभागी होतात. तितक्यात अवीच्या कॅबिनमध्ये घाईघाईत अर्जुन येतो. अर्जुन अवीकडे जास्त येत नसायचा, फक्त काम असेल तेव्हाच यायचा. अर्जुनला असं बघून अवी चिंतेने विचारतो, काय झालं डॅड? रजिस्ट्रेशन सुरू झालंय, अर्जुन म्हणतच असतो. तितक्यातच
अवी उत्तर देतो, हो केलं आम्ही, आणि त्यांच्याकडून मेल पण आला की आमचं त्यात सिलेक्शन झाले असे. अच्छा, अर्जुन थोड्या चिंतेत म्हणतो आणि तिथून जायला मागे ओढतो. इतक्यात अवी त्याला आरोळी मारून थांबवतो आणि म्हणतो, डॅड तुम्ही टेन्शन नका घेऊ, ही स्पर्धा आपणच जिंकू. मी तुम्हाला सर्वांसमोर चॅलेंज हरताना नाही बघू शकत, म्हणून मी खूप मेहनत केली या डिझाईनवर. ही स्पर्धा आपणच जिंकू. अर्जुनला आठवतं की कसं विक्रमने सर्वांसमोर त्याला चॅलेंज करून सांगितलं होतं की या वर्षीची स्पर्धा राजाध्यक्ष ग्रुपने जिंकून दाखवावी. तो भानावर येत म्हणतो, अवी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहे मला आणि या कंपनीला. हे बोलून दोघं गळ्यात भेटतात. पण कॅबिनच्या बाहेरून 2 डोळे त्यांचं हे बोलणं केव्हाचं ऐकत असतात याची कोणाला शंकाही येत नाही. अवी तुझी डिझाईन तू कोणाला दाखवली नाही आहे ना? अर्जुन अवीला विचारतो. नाही, फक्त विराज आणि मलाच माहीत आहे, अवी उत्तर देतो. डिझाईन जितकी प्रायव्हेट ठेवता येईल तितकी ठेवा, असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. बाहेरून जो हे सर्व ऐकत असतो तो पण तिथून गायब होतो. विराज आणि अवी पण स्पर्धेच्या तयारीला लागतात. माधवीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. लाखो पैसे कमवायचे असतील तर खाली दिलेल्या पत्त्यावर आज 4 वाजेला येऊन भेटा, आणि खाली पत्ता दिलेला असतो. माधवी तो मेसेज वाचून पहिल्यांदा इग्नोर करते. माधवीकडून काही रिप्लाय आला नाही म्हणून तिकडून परत एक मेसेज येतो. तुम्ही जर आमची ऑफर स्वीकारली तर तुम्हाला सायराजवळ पैसे मागायची गरज पडणार नाही आणि अविराज राजाध्यक्षाच्या जवळ जायचे चान्सेस पण वाढतील. आता मात्र माधवीला ही त्यात इंटरेस्ट वाटतो म्हणून ती ओकेचा मेसेज पाठवते. आतून तर ती खूप घाबरलेली असते, कारण असा अननोन नंबरवरून तिला मेसेज आलेला असतो. पण अवीचं नाव घेतल्यामुळे तिला तिथे जाऊन बघायला पाहिजे असं वाटतं. बॉस ती भेटायला तयार झाली आहे. बॉसच्या फोनवर एक मेसेज येतो, गुड, तिला सर्व काम समजव. त्यावर बॉसचा रिप्लाय त्या व्यक्तीला येतो, ओके बॉस. परत एक मेसेज बॉसला फॉरवर्ड होतो. आता 4 वाजता माधवी मिळालेल्या पत्त्यावर आली होती. आतून जास्त घाबरलेली होती, कारण जो पत्ता होता तिथे आजूबाजूला कोणीच नाही होतं आणि एक बिल्डिंगचं काम अर्धवट होतं. ती आजूबाजूला पाहतच असते की एक 30 ते 35 वर्षांचा व्यक्ती काळे कपडे घातलेला, तोंडावर मास्क, डोळ्यांवर काळा गॉगल, त्याचा चेहरा झाकायचं काम करत होता. तो थोडा बेसूरच भासत होता. त्याला अचानक असं समोर बघून माधवी तर आधी घाबरून जाते. तो कमीच शब्दात तिला तिचं काम समजावतो आणि एक पैशांचं पाकिट काढून तिच्या हातात देऊन निघून जातो. माधवीला तर खूप आनंद होतो. तिच्यासाठी सायराची माहिती त्यांना देणं काही विशेष नसतं, पण त्या बदल्यात तिला इतके पैसे मिळताय हे जास्त विशेष असतं. ती ते पाऊच घेऊन लगेच तिथून निघते. तिला माहितीही नसतं की तिच्या या लालचमुळे सायरा किती अडचणीत येऊ शकते. आता बॉसला सायराबद्दल सगळं माहीत झालेलं असतं आणि तो त्याचा पुढचा प्लॅन करायला तयार असतो. संध्याकाळी सायरासोबत सर्वच हॉलमध्ये बसलेले असतात. सायरा आणि पारस हॉटेलच्या कामाचं बोलत असतात, तर बाकी सगळे सियाच्या लग्नाच्या तयारीत असतात. माधवी शॉपिंगचे स्वप्नच बघत असते, कारण आता पैसे भरपूर मिळालेले असतात. अचानक दरवाजाची बेल वाजते, तर सायराचा नोकर दरवाजा उघडतो. तिकडून युग आणि अवनी आलेले असतात. या वेळेला ते दोघं आले म्हणून सर्व शॉक होऊन त्यांच्याकडे पाहतात. वैशाली त्यांना आत बोलवते आणि त्यांना बसायला लावते.
अवनी म्हणते, नका काकू, बसायला वेळ नाही आहे. आम्ही या पास द्यायला आलो होतो. आणि युग त्या पास पुढे करतो. कसल्या पास? सायरा लॅपटॉप बंद करत विचारते. दीदी, ते अविदादाने भारतातल्या सर्वात मोठ्या फॅशन शोच्या स्पर्धेत भाग घेतला आहे, तर तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं आहे. तिथे पासशिवाय एंट्री नसते, म्हणून आम्ही घेऊन आलो आहे. स्पर्धा परवा सकाळी 10 वाजेला सुरू होणार आहे. माधवी हे ऐकताच अतिउत्साही होऊन उडी मारते. आई, तुला माहीत आहे का, ही टॉपची स्पर्धा आहे. यात फक्त टॉपचेच स्पर्धक असतात आणि त्यांचे मॉडेल पण टॉपचेच असतात. माझं तर कधीचं स्वप्न होतं ही स्पर्धा एकदा जवळून पाहायचं. प्रत्येक वर्षी मी टी व्हीमध्येच बघितला आहे हा शो, कारण ते आत फक्त पासवरच जाऊ देत असतात. तिथे खूप सिक्युरिटी असते. शेवटचं वाक्य सांगताना तिचं तोंड छोटं होतं. अगं, म्हणून तर पास आणले यावर्षी. तुझं स्वप्न पूर्ण कर. हे घे तुझी पास. युग तिच्या हातात पास देत म्हणतो. अवनी सर्वांच्या पास वैशालीला देते आणि दोघं तिथून निघतात. सायराच्या डोक्यात एक भूतकाळातील तिचं स्वप्न स्पर्श करून जातं, कारण एकेकाळी सायराचं स्वप्न होतं या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा जिंकायची. दीदी, तू पण येशील ना? सिया विचारते. सायरा फक्त होकारार्थी मान हलवते आणि परत लॅपटॉप उघडून कामाला लागते. इकडे अवी आणि विराज पूर्ण जीव ओतून काम करत असतात. अवीने या डिझाईनवर खूप मेहनत केलेली असते. तरी इकडे विक्रम सक्सेनाला कळलेलं असतं की अवी त्याला यावेळेस मात देऊ शकतो, तर त्याने त्याचे विदेशातले कॉन्टॅक्ट वापरून त्याला तोड देईल अशी डिझाईन बनवलेली असते. मित्रांनो, भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.